मित्रांनो, मागच्या हप्त्यात यूट्यूबने सर्वांना खूपच मोठा धक्का दिला, परंतु या हप्त्यात यूट्यूबने सर्वांना एक सुखद माहिती सुद्धा दिलेली आहे आणि ती माहिती म्हणजे नवीन जे क्रिएटर आहेत अशा क्रिएटरांना त्यांचे व्हिडिओ ग्रो करण्यासाठी एक यूट्यूबने एक फीचर काढलेले आहे, एक टॅब काढलेला आहे आणि ह्या फीचरमुळे मित्रांनो छोट्या क्रिएटरांचे तो बल्ले बल्ले होणार आहे। तर हे छोट्या क्रिएटरांसाठी यूट्यूबने एक नवीन फीचर लॉन्च केलेले आहे आणि ते फीचर कशा प्रकारे काम करणार आहे तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलला ही हमेशा खरी न्यूज मी देत असतो, चुकीच्या माहिती बिलकुल देत नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ आपण सुरू करूया। तर नवीन फीचर हे आहे हाईप। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हाईपचा सिम्बॉल कसा आहे। तर मित्रांनो, हे नवीन फीचर हाईप हे फीचर कसे काम करते ते आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, यूट्यूबने नवीन क्रिएटरांना त्यांचे चॅनल ग्रो करण्यासाठी हे हाईप फीचर काढलेलं आहे। तर हाईप फीचर हे कोणाकोणाला मिळणार? तर मित्रांनो, ज्याच्या चॅनेलवर 500 सबस्क्रायबर ते 5 लाख सबस्क्रायबर आहेत अशाच लोकांना हे फीचर मिळणार आहे। म्हणजे की छोटे क्रिएटर आहे, या छोट्या क्रिएटरांना हे फीचर मिळणार आहे। तर मित्रांनो, 500 सबस्क्रायबर आणि ज्या चॅनेलवर 5 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईब आहेत ते क्रिएटर या हाईप फीचरसाठी, हाईप टॅबसाठी ते इलिजिबल नाहीत। म्हणजे छोट्या क्रिएटरांना त्यांना जास्तीत जास्त त्यांचे व्हिडिओ ग्रो करण्यासाठी हे हाईप फीचर म्हणजे त्यांचे पॉइंट वाढणार आहे। तर अशा प्रकारे हे यूट्यूबने नवीन फीचर या ठिकाणी सुरू केलेले आहे। आणि मित्रांनो, हे आपल्या व्हिडिओवर किती दिवस राहणार आहे? तर आपण जेव्हा नवीन व्हिडिओ बनवतो आणि नवीन व्हिडिओ बनवल्याच्या नंतर आपण जेव्हा अपलोड करतो तर अपलोड केलेल्या दिवसापासून तर पुढचे 7 दिवस हे हाईप फीचर आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते। तर या 7 दिवसामध्ये जे व्ह्यूअर्स आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, अशा सबस्क्रायबरांना आपण अपील केली पाहिजे। ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो, मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, परंतु आता हे न बोलता आता आपण असं बोलायचंय की मित्रांनो माझ्या चॅनलला हाईप करा, कारण हाईप केल्याच्या नंतर आपले पॉइंट वाढणार आहे आणि आपले पॉइंट जसे जसे जास्त वाढणार आहेत ते 100 पर्यंत काउंटिंग होणार आहे। तर आपले पॉइंट वाढल्याच्या नंतर आपल्या पहिल्या 100 मध्ये चॅनेल जर आला तर आपला चॅनेल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचप्रमाणे एक व्ह्यूअर्स किंवा एक सबस्क्रायबर आपल्या एका व्हिडिओला तो जास्तीत जास्त 3 वेळा हाईप देऊ शकतो आणि 3 वेळेच्या नंतर जर एखाद्या व्ह्यूअर्सला किंवा एखाद्या सबस्क्रायबरला जर कोणाला हाईप द्यायचे असेल तर त्याला हे हाईप त्याचे पॉइंट यूट्यूब कडून विकत घ्यावे लागतील आणि हे पॉइंट विकत घेऊन तो आपल्या व्हिडिओला तो हाईप करू शकतो आणि त्याच्यातून जो रेव्हेन्यू आपल्याला मिळेल, त्याच्यातून जे पैसे मिळतील मित्रांनो, यूट्यूब त्यामधील अर्धे पैसे आपल्याकडे ठेवणार आहे आणि अर्धे पैसे हे क्रिएटरांना देणार आहे। तर अशा प्रकारे या हाईपचा हा सुद्धा एक फायदा आपल्याला होऊ शकतो। तर हे हाईप कुठे बटन मिळणार आपल्याला? तर कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कमेंटच्या बाजूला आपण स्विप केलं तर आपल्याला हे हाईप बटन आपल्याला दिसेल। तर या हाईपवर आपण क्लिक करायचं तरच त्या व्हिडिओला आपले पॉइंट मिळतील। तर अशा प्रकारे कमेंट सेक्शनच्या ठिकाणी कमेंटला स्विप करायचं आणि त्यानंतर या ठिकाणी हाईप बटन भेटणार। तर या हाईप बटनवर आपण क्लिक करायचं, हाईप फीचरवर क्लिक केलं तर आपले पॉइंट त्या यूट्यूबरला, त्या क्रिएटरला त्याचे पॉइंट ताबडतोब त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, या हाईप फीचरचा किंवा हाईप टॅबचा आपल्याला फायदा काय होणार आहे? कारण नवीन जे क्रिएटर आहे या नवीन क्रिएटरांचा व्हिडिओ
जास्तीत जास्त ग्रो झाला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे। आणि जेव्हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल तेव्हा आपल्याला व्ह्यू जास्त मिळतील। जर हाय फीचरमुळे जर आपल्याला 100 व्ह्यू आले तर आपले सबस्क्राईब सुद्धा वाढतील। एका 100 व्ह्यूच्या मागे आपले कमीत कमी 5-6 सबस्क्राईब तरी वाढू शकतात। तर मित्रांनो, या छोट्या क्रिएटरांचा फायदा हा या हाईप बटनमुळे किंवा हाईप फीचरमुळे होऊ शकतो, त्यांचे चॅनेल ग्रो होऊ शकते। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे हाईप बटन कोणाकोणाला मिळणार आणि कधी मिळणार। तर मित्रांनो, याचे सुरुवातीलाच मी सांगितलं आहे की ज्याच्या व्हिडिओवर 500 सबस्क्राईब ते 5 लाखापर्यंत सबस्क्राईब आहे आणि कमीत कमी त्या क्रिएटरचा चॅनेल हाफ मॉनिटाईज झालेला असला पाहिजे। हाफ मॉनिटाईज जर आपले चॅनेल असेल तरच हे हाईप फीचर आपल्या व्हिडिओवर दिसू शकते आणि ते जास्तीत जास्त 7 दिवस ऍक्टिव्ह राहू शकते। 7 दिवसाच्या नंतर हाईप फीचर किंवा हाईप टॅब ही ऑटोमॅटिक त्या ठिकाणाहून निघून जाणार आहे। तोपर्यंत आपण पुढचा व्हिडिओ टाकू आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा हे हाईप बटन आपल्याला 7 दिवस पाहायला मिळेल। आणि मित्रांनो, हे हाईप बटन कोणाला मिळणार, तर हाईप बटन हे फक्त लॉंग व्हिडिओ साठीच आहे। शॉर्ट व्हिडिओला हे हाईप बटन मिळणार नाही। इन फ्युचर यूट्यूबच्या जर मनात आले तर हे हाईप बटन शॉर्ट व्हिडिओला सुद्धा देऊ शकतात, परंतु सध्या जे आहे हे हाईप बटन फक्त आणि फक्त लॉंग व्हिडिओ साठीच दिलेले आहे आणि ते पण छोट्या क्रिएटरांसाठी। छोट्या क्रिएटरांचा व्हिडिओ ग्रो करण्यासाठी, त्याच्या चॅनेलवर जास्तीत जास्त व्ह्यू येण्यासाठी यूट्यूबने हा फीचर या ठिकाणी दिलेला आहे। आणि आपल्या चॅनेलवर ज्या सबस्क्रायबरनी आपल्याला जास्तीत जास्त हाईप केलेले आहे तर आपल्याला एक हाईप बॅच सुद्धा मिळणार आहे। आणि हा हाईप बॅच जो आहे तो आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना, ज्यांनी ज्यांनी हाईप केलेला आहे या सर्वांना हा बॅच हा दिसणार आहे। आणि मित्रांनो, या अशा हाईप फीचरमुळे छोट्या क्रिएटरांची तर यांच्यासाठी ही खूपच महत्वाची बातमी आहे आणि खूपच त्यांना यूट्यूबने सुखाचा झटका दिलेला आहे। तर अशा प्रकारे हाईप बटन जर आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो, आपला स्वतःचा कंटेंट बनवा, स्वतःचा फेस कॅम व्हिडिओ बनवा आणि आपले चॅनेल जास्तीत जास्त लवकर हाफ मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवर हाईप टॅब किंवा हाईप फीचर आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।